हॅलो स्टुडंट्स, आपण नेक्स्ट पॉईंट बघतोय बघा. आपला रोटेशनल डायनॅमिक्स हा चॅप्टर चालू आहे, राईट. तर त्याच्यातला नेक्स्ट पॉईंट बघतोय आपण, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. इट इज फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे बघा, इट इज ॲन ॲक्सेलरेटेड मोशन. सर्क्युलर मोशन कशी असते? ॲक्सेलरेटेड मोशन असते. तर ॲक्सेलरेटेड का म्हटलेलं आहे? तर बघा, सपोज दिस इज द सर्क्युलर मोशन ऑफ अ पार्टिकल. पार्टिकल असा गोल फिरणार आहे सर्क्युलर ह्या ट्रॅकवरून, बरोबर. तर पार्टिकलची पोझिशन सपोज इथं घेऊयात आपण पी, राईट. देन हे सेंटर आहे पार्टिकलचं, सर्कलचं त्या. तर इथून जी पोझिशन वेक्टर आपण ड्रॉ करतो, बरोबर, आर बार. तर ह्या पार्टिकलच्या पोझिशनला तुम्ही काय केलं? टँजंट ड्रॉ केली. तर ही आपली काय असते? लिनियर व्हेलॉसिटी असते, राईट. देन अगेन पार्टिकल आफ्टर सम टाइम कुठं जाणार आहे? पोझिशन चेंज करणार आहे त्याची. तिथं जर तुम्ही टँजंट ड्रॉ केली तर ते अशा पद्धतीने येणार आहे. ही म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी, बरोबर. अशा पद्धतीने लिनियर व्हेलॉसिटी तुम्हाला पार्टिकलच्या पोझिशनशी कशी असणार आहे? डिफरंट येणार आहे, बरोबर. म्हणजे डायरेक्शन बघा, लिनियर व्हेलॉसिटीची काय होते? पार्टिकल टू पार्टिकल चेंज होते, बरोबर. म्हणजे व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी चेंज होते. दॅट मीन्स इट इज ॲन ॲक्सेलरेटेड मोशन. देअरफॉर सर्क्युलर मोशन इज अ ॲक्सेलरेटेड मोशन. देन सेकंड पॉईंट काय बघा आपला, इट इज अ पिरियडिक मोशन. सर्क्युलर मोशन कसली आहे? पिरियडिक मोशन आहे. तर का? तर पिरियडिक मोशन म्हणजे काय? पार्टिकल काय करतो? अगेन अँड अगेन त्याचा पाथ काय करतो? सेम सेट ऑफ मुवमेंट अगेन अँड अगेन इक्वल इंटरव्हल ऑफ टाईमला काय करतो? रिपीट करतो. त्याला काय म्हणायचं? पिरियडिक मोशन. सपोज आता बघू शकतो आपण, पार्टिकल असा रिव्हॉल्व होते सर्क्युलर ट्रॅकमध्ये, बरोबर. म्हणजे काय? इथून पार्टिकल जाणार परत त्याच्या पोझिशनला आहे ना. अगेन तो परत काय करणार? सेम सेट ऑफ मुवमेंट काय करणार? अगेन अँड अगेन रिपीट करणार. ह्या अगेन अँड अगेन रिपीट करणं म्हणजेच पिरियडिक, राईट. म्हणजे पिरियडिक मोशन म्हणजे काय? तर पार्टिकल त्याचा पाथ अगेन अँड अगेन इक्वल इंटरव्हल ऑफ टाईमला काय करतो? रिपीट करतो. त्यामुळे सर्क्युलर मोशन ही काय आहे? पिरियडिक मोशन आहे, बरोबर. त्यानंतर दोन कॅरेक्टरिस्टिक्स समजल्या असतील तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा. तर आपण रिलेशन बघितलेलं कुणाच्यातलं? टँजन्शियल व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीमधलं. टँजन्शियल व्हेलॉसिटी व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. इथं व्ही बार काय असणार आहे? लिनियर व्हेलॉसिटी असणार आहे. ओमेगा बार काय असणार आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी असणार आहे. आर काय असणार आहे? पोझिशन वेक्टर ऑर सिम्पली रेडियस वेक्टर किंवा रेडियस, बरोबर. हे इक्वेशन वेक्टर फॉर्ममध्ये घेतलेलं आहे, बरोबर. बट इन मॅग्निट्यूडचा जर विचार केला तर व्ही इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो? आर ओमेगा, राईट. म्हणजे हे रिलेशन आहे कुणाच्यातलं? टँजन्शियल व्हेलॉसिटी आणि ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीमध्ये, राईट. त्यानंतर आता ह्या ओमेगाची आपण काय बघितली? आता व्ही बार म्हणजे लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन, म्हणजेच टँजंट ड्रॉ करतो आपण तिथं त्या पोझिशनला. तर आता डायरेक्शन ऑफ ओमेगा बार कशी घेणार सांगा आपण? बाय युझिंग राईट हँड थंब रूल. तर राईट हँड थंब रूल काय सांगतो बघा? इमॅजिन ॲक्सिस ऑफ रोटेशन टू बी हेल्ड इन राईट हँड. तुमच्या उजव्या हातामध्ये सपोज अशा पद्धतीने जर तुम्ही पकडलं अशा पद्धतीने, तर हा पेन म्हणजे काय असणार आहे? तर ॲक्सिस ऑफ रोटेशन असणार आहे, बरोबर. आणि हे फिंगर्स काय करायचे? त्याच्याभोवती कर्ल करायचे. त्यानंतर थंब काय करायचा? बाहेर असा आउटस्ट्रेच करायचा. म्हणजे तर अशा पोझिशनमध्ये जर तुम्ही तुमचा उजवा हात घेतला की काय ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठं आहे? राईट हँडमध्ये आहे, तुमच्या धरलेला आहे. आणि फिंगर्स काय केले? त्याच्याभोवती कर्ल केलेत आणि थंब काय केलेला आहे? आउटस्ट्रेच केलेला आहे. तर त्या केसमध्ये कर्ल फिंगर जे असतात, कर्ल फिंगर्स, ते कशाची डायरेक्शन दाखवतात? ही जी बोट आहेत ही कशाची डायरेक्शन दाखवतात? तर डायरेक्शन ऑफ पार्टिकल, जे पार्टिकल काय फिरतात? असे सर्क्युलर मोशनमध्ये फिरतात, त्याची डायरेक्शन दाखवतो. आणि हा थंब जो आहे, थंब आउटस्ट्रेच थंब, तो डायरेक्शन कशाची दाखवतो? ओमेगाची, म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन दाखवतो. किंवा थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट किंवा अल्फा अँग्युलर ॲक्सेलरेशन. म्हणजे कशा पद्धतीने येणार बघा डायग्राम. तर पार्टिकल कसा रिव्हॉल्व होते बघा. पार्टिकल इथं कुठली मोशन परफॉर्म करतोय? सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, अशा पद्धतीने. त्यावेळी आपला थंब कुठं असणार आहे? वरच्या दिशेने असणार आहे. म्हणजे कसं येणार सांगा? इथं आपली डायग्राम कशी येणार बघा. ओमेगा कुठं असणार सांगा? अशा पद्धतीने असणार. कुठं? ॲक्सिस ऑफ रोटेशन
म्हणजे असा परपेंडिक्युलर असणार आहे, म्हणजे असा स्ट्रेट लाईनमध्ये. हा थंब कशाची डायरेक्शन डिनोट करतोय? ओमेगाची, बरोबर. म्हणजे पार्टिकलचं हे काय आहे? सेंटर आहे सर्क्युलर मोशनचं. आणि इथून जर तुम्ही रेडियस वेक्टर, सपोज इथं आहे आपला पार्टिकल पी या ठिकाणी, तर ही जी असते ती पोझिशन वेक्टर असते. आणि इथं जी तुम्ही व्हेलॉसिटी काढता, टँजेन्शियल व्हेलॉसिटी म्हणतात त्याला, किंवा लिनियर व्हेलॉसिटी म्हणतात, बरोबर. तर लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन माहीत आहे आपल्याला, पण ओमेगाची डायरेक्शन काढण्यासाठी आपण कशाचा? ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन काढण्यासाठी आपण कुठला रूल वापरला? राईट हँड थंब रूल. च्या द्वारे तुम्हाला कशाची डायरेक्शन मिळाली? ओमेगा किंवा अँग्युलर डिस्प्लेसमेंट किंवा अँग्युलर ॲक्सेलरेशन. हे कशा असतात? अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशनच असतात. कोण? ओमेगा, थीटा आणि अल्फा. म्हणजे थंब जो आहे, अशा पद्धतीने थंब जो आहे तो कशाची डायरेक्शन दाखवतो? हा थंब जो आहे तो कशाची डायरेक्शन दाखवतो? ओमेगा म्हणजेच अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन दाखवतो. आता हे झालं पार्टिकल्स अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये असतील, बरोबर. आता पार्टिकल सपोज अशा असतील, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये असतील, बघा अशा पद्धतीने, बरोबर. क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये असेल तर थंब कुठे जाणार आहे आपला? कुठे जाणार आहे? खालच्या साईडला जाणार आहे. म्हणजे हीच डायग्राम कशी येणार बघा. आता पार्टिकल कुठली मोशन परफॉर्म करतोय? आपला सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे. तर ही झाली आपली अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. तर क्लॉकवाईज डायरेक्शन कशी दाखवू शकतो आपण? अशा पद्धतीने दाखवू शकतो. त्यावेळी ओमेगा कुठे येणार आहे सांगा? ओमेगा अशा पद्धतीने खाली जाणार आहे आपला थंब. म्हणजे ओमेगा कुठे येणार आहे सांगा? खालच्या साईडला येणार आहे. ही डायरेक्शन म्हणजे काय असणार सांगा? ओमेगाची असणार, राईट. म्हणजे पार्टिकल जर क्लॉकवाईजमध्ये जात असेल, अँटी क्लॉकवाईजमध्ये जात असेल, अँटी क्लॉकवाईज, तर अशा पद्धतीची डायग्राम येणार आहे. आणि पार्टिकल जर कसं जात असेल? क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाची विरुद्ध दिशा, आणि क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाची, जसं घड्याळ फिरतं ती दिशा, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने ती डायग्राम येणार. इथं फक्त ओमेगा असं वरच्या साईडला असणार आहे, इथं ओमेगा कुठं असणार आहे? खालच्या साईडला असणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला. इथं वर्टिकल डायरेक्शनला, म्हणजे अपवर्ड डायरेक्शनला, इथं डाऊनवर्ड डायरेक्शनला, राईट. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, बरोबर. म्हणजे राईट हँड थंब रूल इथं आपला झालेला आहे. कर्ल फिंगर्स कशाची डायरेक्शन दाखवतात? तर जे पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आहे त्याची डायरेक्शन दाखवतात. आणि थंब जो आहे आउटस्ट्रेच केलेला तो कशाची डायरेक्शन दाखवतो? ओमेगा, बरोबर. हे एवढंच आहे रूलमध्ये. तर बघा पुढची कन्सेप्ट आहे आपली पिरियडिक टाईम. पिरियडिक टाईम किंवा त्यालाच काय म्हणतात? सिम्पली पिरियड पण म्हणतात. आणि डिनोट कशाने केला जातो? टीने डिनोट केला जातो पिरियडिक टाईम, बरोबर. आता डेफिनेशन बघा ह्याची कशी येणार? आपण बघितलेलीच आहे, तरी पण बघा ह्याची डेफिनेशन कशी येणार बघा. 11th थोडंसं तुम्ही याच्याबद्दल स्टडी केलेलं आहे. तर पिरियडिक टाईम म्हणजे काय? द टाईम टेकन बाय पार्टिकल टू कम्प्लीट वन रिव्हॉल्यूशन. बघा एक पूर्ण कंप्लीट रिव्हॉल्यूशन करण्यासाठी, म्हणजे पार्टिकल समजा इथं पी या ठिकाणी आहे, त्याला पूर्ण एक कंप्लीट अशी रिव्हॉल्यूशन करून परत त्याच ठिकाणी येण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला काय म्हणायचं? पिरियडिक टाईम, राईट. म्हणजे अर्थ जी आहे ती पूर्ण एक सनभोवती तिची रोटेशन पूर्ण एक त्याची फेरी होण्यासाठी किती दिवस लागतात? 365 डेज लागतात, राईट. म्हणजे हा अर्थचा काय आहे? पिरियडिक टाईम आहे, बरोबर. अशा पद्धतीने म्हणजे पिरियडिक टाईम म्हणजे काय? त्या पार्टिकलला एक कंप्लीट रिव्हॉल्यूशन करण्यासाठी लागणारा वेळ, याला काय म्हणायचं? पिरियडिक टाईम. त्यानंतर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन्स पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज अ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कशाने डिनोट केली जाते? स्मॉल लेटर एन ने डिनोट केली जाते, बरोबर. त्यानंतर बघा फ्रिक्वेन्सी कशाने डिनोट केली जाते? स्मॉल लेटर एन ने डिनोट केली जाते. तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा फ्रिक्वेन्सीचा. एन इज इक्वल टू 1/t. म्हणजे पिरियडिक टाईम आणि फ्रिक्वेन्सी कसं रिलेशन कसं आहे बघा. एन इज इक्वल टू 1/t म्हणजेच फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 पिरियडिक टाईम. हे रिलेशन एक लक्षात ठेवा. तर पिरियडिक टाईम म्हणजे काय? द टाईम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट फेरी मारण्यासाठी लागणारा वेळ. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय?
नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स किती होत आहेत पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज अ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचं SI युनिट काय आहे, हर्ट्ज आहे. आणि टाईमचं SI युनिट काय आहे, तर ते सेकंद आहे. हे लक्षात असू देत. SI युनिट, राईट. पिरियडिक टाईमचं काय आहे, सेकंड. आणि फ्रिक्वेन्सीचं काय आहे, हर्ट्ज, राईट. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय टाईप्स ऑफ सर्क्युलर मोशन, राईट. टाईप्स ऑफ सर्क्युलर मोशन. तर सर्क्युलर मोशनचे बघा 2 टाईप्स आहेत. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये काय असतं बघा, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये काय असतं, इट इज अ सेम डेफिनेशन येणार. इट इज अ कुणासारखी, सर्क्युलर मोशनसारखी. इट इज अ मोशन ऑफ ए पार्टिकल along the circumference of circle. Same definition. It is a motion of particle along the circumference of circle, along the circumference of circle with a इथपर्यंत सेम, along the circumference of circle with a along the circumference of circle with a constant स्पीड किंवा कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड. बरोबर. स्पीड कॉन्स्टंट असेल तर त्या मोशनला काय म्हणायचं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणायचं. बरोबर. आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं, सेम डेफिनेशन, फक्त इथं काय येणार, ही पण सेमच. इट इज अ मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. फक्त इथं काय येणार, हां, विथ अ चेंजिंग म्हणजे विथ अ चेंजिंग स्पीड किंवा अँग्युलर स्पीड. इथं काय होणार, स्पीड चेंज होणार. इथं काय राहतोय, कॉन्स्टंट राहते. स्पीड कॉन्स्टंट म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. स्पीड एकसारखा, युनिफॉर्म म्हणजे एकसारखा. स्पीड जिथे एकसारखा असतो ती मोशन म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे जिथं स्पीड काय होत असतो, चेंज होत असतो, व्हॅरी होत असतो, त्याला काय म्हणायचं, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. फॉर एक्झाम्पल याचं काय सांगू शकता, फॅन रोटेटिंग युनिफॉर्मली. ही जी मोशन आहे ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. फॅन रोटेटिंग युनिफॉर्मली. आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला, वेन फॅन इज स्विच्ड ऑन अँड ऑफ. वेन फॅन काय केला तुम्ही, एक्झाम्पल काय येईल, वेन फॅन स्विच्ड ऑन अँड ऑफ. एकदा फॅन तुम्ही लावला बंद केला, तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, तर त्याचा स्पीड काय होणार आहे, चेंज होणार आहे. त्यामुळे ती कसली मोशन असणार आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. किंवा अजून एक एक्झाम्पल नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं आपल्याला सांगता येईल, तर ते काय सांगता येईल सांगा, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ही काय आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. हे पण लक्षात ठेवा. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे जेव्हा आपण यात्रेमध्ये वगैरे पाळणे वगैरे बघतो, त्याच्यामध्ये जर तुम्ही बसला असशीला तर त्याच्यामध्ये ती जी मोशन आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, ती कशी आहे सांगा, तर त्याच्यामध्ये स्पीड काय होतो, चेंज होतो. तर ती कसली मोशन आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. बरोबर. म्हणजे ते फॅन पाळणे जे फिरतात, बरोबर, किंवा फॅन स्विच ऑफ एकदा केला, ऑन केला, म्हणजे फॅन सारखा बंद चालू केला तुम्ही, तर ती जी मोशन आहे त्याच्यामध्ये स्पीड काय होणार आहे, चेंज होणार आहे. ती जी मोशन आहे तिला काय म्हणायचं, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, राईट. आता आपण बघितलं की ओमेगाची डायरेक्शन कशी असते, अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन असते. तर पुढचा पॉईंट काय बघा, डायरेक्शन ऑफ अल्फा म्हणजे अँग्युलर, अल्फा म्हणजे काय, अँग्युलर एक्सलरेशन. ही पण कशी आहे सांगा, अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशनच आहे. बरोबर. म्हणजे कशी येणार सांगा, डायरेक्शन त्याची जर डायग्राम थ्रू दाखवायची झाली तर आपल्याला सर्क्युलर ट्रॅक हा सर्कलमध्ये पार्टिकल काय होणार आहे, असा रिव्हॉल्व होणार आहे, राईट. तर ज्यावेळी स्पीड इन्क्रीज होत असेल तर त्यावेळी ओमेगा आणि अल्फा काय असतात, एकाच डायरेक्शनमध्ये असतात इन्क्रीज झाल्यानंतर स्पीड. पण ज्यावेळी स्पीड काय असेल, डिक्रीज होत असेल तर त्यावेळी अल्फा आणि ओमेगा काय असतात, अपोजिट असतात एकमेकांच्या. काय असतात, अपोजिट असतात. ह्या 2 कंडिशन लक्षात ठेवा.
फर्स्ट पॉईंट काय लक्षात ठेवणार, अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन पण अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशनच आहे, माहीत आहे तुम्हाला. अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर ॲक्सेलरेशन आणि अँग्युलर व्हेलॉसिटी काय असतात, अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशनच असतात. ॲक्सिस ऑफ रोटेशन माहीत आहे तुम्हाला. तर त्या पद्धतीने जर स्पीड इन्क्रीज होत असेल तर अल्फा आणि ओमेगा एकाच डायरेक्शनला असतात, आणि स्पीड जर काय होत असेल, डिक्रीज होत असेल तर अल्फा आणि ओमेगा काय असणार, ह्या डायरेक्शनने असणार, आणि अल्फा कुठल्या डायरेक्शनने असणार सांगा, तर अल्फा त्याच्या विरुद्ध अपोजिट म्हणजे ह्या डायरेक्शनने असणार. म्हणजे दोन केस आहेत बघा ह्याच्यामध्ये. ही कोणती केस आहे, फॉर इन्क्रीजिंग स्पीड, इन्क्रीजिंग स्पीड, आणि ही केस कोणती आहे सांगा, फॉर डिक्रीजिंग स्पीड, बरोबर. स्पीड इन्क्रीज होत असेल तर अल्फा आणि ओमेगा एकाच डायरेक्शनला, आणि स्पीड डिक्रीज होत असेल तर ओमेगा आणि अल्फा काय असतात, अपोजिट डायरेक्शनला असतात, राईट. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे बघा, आता पुढचा पॉईंट आहे आपला नेक्स्ट पॉईंट, डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. तर डायनॅमिक्स हे टर्म आपण एक्सप्लेन करत असताना बघा, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला आपण 11th बघितलेलं आहे बघा, AR म्हणजे काय, तर रॅडियल ॲक्सेलरेशन. काय, रॅडियल ॲक्सेलरेशन ही कन्सेप्ट बघितलेली आहे थोडीफार आपण 11वीमध्ये, किंवा त्यालाच म्हणतात बघा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. काय म्हणतात, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. आता ही जी टर्म आहे रॅडियल ॲक्सेलरेशन किंवा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, तर ती समजून घेण्याच्या आधी आपण बघूयात बघा, पार्टिकल माहिती आहे तुम्हाला, सर्क्युलर मोशनमध्ये आपला पार्टिकल रिव्हॉल्व होते बघा, बरोबर. म्हणजे समजा ही अशी डायरेक्शन असेल, बरोबर, पार्टिकल कसा जातोय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने जातोय. तर याच्यामध्ये काय असणार बघा, तर हे काय आहे बघा, सेंटर सर्क्युलर ट्रॅकचं. त्यानंतर काय असणार सांगा, पार्टिकलची पोझिशन सपोज पी या ठिकाणी असेल, राईट. तर तिथून जी आपण वेक्टर काढतो तिला पोझिशन वेक्टर म्हणतो, आर बार, राईट. त्यानंतर पार्टिकल जो असतो त्याच्यावर बघा, ही जी आहे टँजंट ड्रॉ करतो, हिला काय म्हणतो आपण, लिनियर व्हेलॉसिटी म्हणतो. ही जी आहे आपली पार्टिकल रिव्हॉल्व होतोय, रोटेट होते, म्हणून त्याला कुठली व्हेलॉसिटी असणार, अँग्युलर व्हेलॉसिटी असणार, ओमेगा. आणि ॲक्सेलरेशन बघा, असा ॲक्सेलरेशन की जे पार्टिकलला कुठं हे करणार आहे, कुठे घेणार आहे सारखं, ते कुठं खेचणार आहे, तर सेंटरकडे खेचणार आहे, बरोबर. त्या ॲक्सेलरेशनला काय म्हणतात, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, किंवा त्यालाच नाव आहे रॅडियल ॲक्सेलरेशन. रॅडियल ॲक्सेलरेशन का, कारण हे कसं आहे, अलॉंग द रेडियस आहे आणि डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल आहे, त्यामुळे त्याला काय म्हणतात, रॅडियल ॲक्सेलरेशन म्हणतात. आणि ते कसं आहे, डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर, म्हणजे सेंटरच्या कडे येणार आहे, बरोबर. त्याची डायरेक्शन कशी आहे, टुवर्ड्स द सेंटर आहे, बरोबर. ह्याला काय म्हणायचं, रॅडियल ॲक्सेलरेशन ऑर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, राईट. तर ह्याचा फॉर्म्युला पण आपण बघितलेला आहे बघा, AR इज इक्वल टू काय येणार, V²/R और R ओमेगा स्क्वेअर और V ओमेगा. हे 3 फॉर्म्युलेज आहेत बघा, 11th आपण डिराईव्ह केलेले आहेत ते फॉर्म्युले, इथं डायरेक्ट कन्सिडर करायचे आहेत. AR इज इक्वल टू V²/R, V मीन्स लिनियर व्हेलॉसिटी, R मीन्स रेडियस ऑफ द सर्कल, R ओमेगा स्क्वेअर, ओमेगा मीन्स अँग्युलर व्हेलॉसिटी, आणि अजून एक रिलेशन आहे V ओमेगा. ही 3 रिलेशन आपण त्याच्यामध्ये फॉर्म्युले बघितलेले आहेत. तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय बघा, सेंट्रिपिटल फोर्स. आता डायनॅमिक्सची टर्म आली म्हणजे इथं फोर्स येणार, राईट. फोर्स कन्सिडर करणार आपण, बरोबर. मग सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, तर असं फोर्स की ज्याच्यामध्ये कशाने दाखवलं जातं, ते CPF ह्या लेटरने दाखवलं जातं, सेंट्रिपिटल फोर्स, राईट. तर हे असं फोर्स असतं की ज्याच्यामध्ये हे पण फोर्स कसं असतं, पार्टिकल जेव्हा सर्क्युलर मोशनमध्ये परफॉर्म करतो त्यावेळी त्याच्यावर बघा 2 प्रकारची फोर्सेस ॲक्ट होतात. फर्स्ट सेंट्रिपिटल फोर्स बघूयात आपण. असं फोर्स की जे पार्टिकलला काय करत असतं, त्याच्या सेंटरकडे खेचत असतं, बरोबर. तर त्या फोर्सला काय म्हणतात, सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स इज अ फोर्स which is along the radius and directed towards the center of circle is called as a centripetal force. मग सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय येणार बघा, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू V²/, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू न्यूटन्स लॉ माहिती आहे तुम्हाला, कोणता आहे बघा, मास इंटू
ॲक्सेलरेशन. इथं कुठलं ॲक्सेलरेशन घेऊयात आपण? सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन घेऊयात. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, राईट. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, मास इंटू सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. मग काय येणार फॉर्म्युला आपला? मास इंटू सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन काय आहे? v²/r. म्हणजे फर्स्ट फॉर्म्युला काय मिळालं तुम्हाला? m²/r. अगेन सेकंड फॉर्म्युल्यात पण हे पुट करा ॲक्सेलरेशन, म्हणजे तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला मिळतोय. तर सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय मिळणार मग तुम्हाला सांगा? सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू m v²/r, mr², आणि mv². हे 3 फॉर्म्युले तिथे तुम्हाला मिळणार आहेत. कसे डिराईव्ह केले? तर फोर्स इज इक्वल टू न्यूटन सेकंड लॉवरून मास इंटू ॲक्सेलरेशन. मग सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? मास इंटू ॲक्सेलरेशन. तर इथं आपण काढलेलेच आहे, बघितले ते 3 फॉर्म्युले. फक्त त्याच्यात काय करायचं? ते पुट करायचं. AR इज इक्वल टू v²/r. फर्स्ट फॉर्म्युला काय मिळणार तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्सचा? तर mv²/r. सेकंड फॉर्म्युला काय मिळणार? m ॲक्सेलरेशन काय आहे? r². आणि थर्ड फॉर्म्युला काय मिळणार? mv², मास इंटू ॲक्सेलरेशन. म्हणजे हे 3 फॉर्म्युले तुम्हाला ॲक्सेलरेशनवरून लिहिता येतात. mv²/r, mr², आणि mv². हे 3 फॉर्म्युले मिळणार सेंट्रिपिटल फोर्स. त्यानंतर पुढचं फोर्स आपण बघणार आहे बघा, सेंट्रिफ्युगल फोर्स. तर सेंट्रिफ्युगल फोर्समध्ये काय सांगता येईल सांगा? पार्टिकल जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, सेंट्रिफ्युगल फोर्स बघूयात आता आपण. सेंट्रिफ्युगल फोर्स, हे पण फोर्स कशाने, कुठल्या लेटरने दाखवूयात आपण? CFF, सेंट्रिफ्युगल फोर्स. CFF, राईट, सेंट्रिफ्युगल फोर्स. तर ह्याच्यामध्ये काय सांगता येईल बघा आपल्याला? ह्याची डेफिनेशन काय सांगता येईल? दिस इज अ फोर्स विच इज अलॉंग द रेडियस. हे पण अलॉंग द रेडियस असतं, बट कसं असतं सांगा? डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. ह्याच डायग्राममध्ये बघा दाखवता येईल तुम्हाला. हे आहे सेंट्रिपिटल फोर्स, आतमध्ये खेचणारं पार्टिकल. आणि हे काय असणार आहे सांगा? असं काय असणार आहे सांगा? सेंट्रिफ्युगल फोर्स असणार आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स, CFF, सेंट्रिफ्युगल फोर्स. कुठे खेचणार असणार आहे? बाहेर. आणि सेंटरपासून कुठे जाणार आहे? हे दूर जाणार, म्हणजे अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. मग सेंट्रिफ्युगल फोर्सची डेफिनेशन काय सांगू शकता तुम्ही? तर इट इज अ फोर्स विच इज अलॉंग द रेडियस. हे पण अलॉंग द रेडियस आहे, बट डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. इट्स कॉल्ड ॲज अ सेंट्रिफ्युगल फोर्स, राईट. तर सेंट्रिफ्युगल फोर्सचा पण फॉर्म्युला काय येणार बघा? सेंट्रिफ्युगल फोर्स इज इक्वल टू सेमच मॅग्निट्यूड दोघांचं काय असणार? mv²/r, त्यानंतर mr², आणि mv², राईट. म्हणजे हे त्याचे काय येणार? फॉर्म्युलेज येणार सेंट्रिफ्युगल फोर्स. दोघांचे मॅग्निट्यूड काय आहेत? सेमच आहेत. सेंट्रिपिटल फोर्स हे काय होतं? रिअल फोर्स होतं, बट सेंट्रिफ्युगल फोर्स इज अ नॉट अ रिअल फोर्स. नॉट अ रिअल फोर्स. हे कसं असणार आहे? रिअल फोर्स नसणार आहे. म्हणजे हे कसलं फोर्स असणार आहे? सुडो फोर्स असणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आता ह्याच्या बाबतीत आपण एक टेबल ड्रॉ करू शकतो बघा. तर कशा पद्धतीने करू शकतो बघा? सेंट्रिपिटल फोर्स, आणि इथं काय सांगू शकतो? डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स. तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येतो. आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. तर सेंट्रिपिटल फोर्समध्ये काय असणार आहे बघा? सेंट्रिपिटल फोर्समध्ये काय असणार आहे? तर फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेशन लिहू शकता तुम्ही. सेंट्रिपिटल फोर्समध्ये काय? अलॉंग द डायरेक्शन. हे फोर्स कसं आहे? अलॉंग द रेडियस, बट डायरेक्शन कशी आहे? बट डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. आणि सेंट्रिफ्युगल फोर्स कसा असणार आहे? सेंट्रिफ्युगल फोर्स सेम डेफिनेशन, अलॉंग द रेडियस. फक्त शब्द काय बदलणार? अलॉंग द रेडियस. इट इज अ फोर्स विच इज अलॉंग द रेडियस अँड डायरेक्टेड डायरेक्शन कशी असणार? अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. अवे फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल, राईट. हा झाला फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट काय येणार बघा? सेकंड पॉईंट काय येणार? हे रिअल फोर्स आहे. इट इज अ रिअल फोर्स. आणि इकडं काय येणार? इट इज अ
नॉन रियल फोर्स. इट इज अ नॉन रियल फोर्स. इट इज अ नॉन रियल फोर्स. राईट. त्यानंतर हे फोर्स कशामुळं अराईज होतं. दिस फोर्स अरायझेस ड्यू टू इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इट इज arises ड्यू टू इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय, जिथं न्यूटनचे लॉज काय होतात, ओबे होतात. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि इकडे काय ना सांगा. इट इज arises ड्यू टू नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. राईट. म्हणजे हे डिस्टिंग्विश तुम्ही अशा पद्धतीने एक्झाममध्ये लिहू शकता. बरोबर. म्हणजे हा क्वेश्चन याच्या रिलेटेड विचारला जातो. सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्समध्ये डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. बघा सेम डेफिनेशन आहे. हे कसं आहे, डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर आहे. हे कसं आहे, डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर आहे. हे रियल फोर्स आहे, हे नॉन रियल फोर्स आहे. हे कशामुळं अराईज होतं बघा, तर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, ज्याच्यामध्ये काय होतात, न्यूटनचे सगळे लॉ उभे होतात. आणि इट इज अरायझेस ड्यू टू नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे जिथं न्यूटनचे लॉज काय होत नाहीत, उभे केले जात नाही. आणि हे रियल आहे, हे इमॅजिनरी आहे. बरोबर. म्हणजे बघा, आणि सांगता येईल बघा तुम्हाला अजून एक पॉईंट. हा काय आहे, सर्क्युलर मोशनचा काय आहे हा. इट इज अ कॉज ऑफ सर्क्युलर मोशन. सेंट्रिपिटल फोर्समुळं काय घडून येते, सर्क्युलर मोशन घडून येते. आणि सेंट्रिफ्युगल फोर्स काय आहे, इट इज अ इफेक्ट ऑफ सर्क्युलर मोशन. सेंट्रिफ्युगल फोर्स हा त्याचा सर्क्युलर मोशनचा इफेक्ट आहे आणि सेंट्रिपिटल फोर्स हा त्याचा, म्हणजे हे गरजेचं असतं सेंट्रिपिटल फोर्सचं कशासाठी, सर्क्युलर मोशन परफॉर्म होण्यासाठी. सॉरी. बट सेंट्रिफ्युगल फोर्स काय आहे, इट इज अ इफेक्ट ऑफ सर्क्युलर मोशन. राईट. म्हणजे हे दोन हे जे डिस्टिंग्विश आहे हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं. तर हा एवढा पॉईंट तुम्ही करून ठेवा. सेंट्रिफ्युगल फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. तर याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स हे जरा महत्त्वाचं आहे बघा. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की अर्थ जे आहे ही सर्क्युलर मोशनमध्ये रिव्हॉल्व होते, किंवा मून जो आहे, चंद्र जो आहे तो पृथ्वीवरती रिव्हॉल्व होते, सर्क्युलर मोशनमध्ये फिरतोय. कशामुळं, कारण की त्यांच्यामध्ये काय आहे, कोणतरी असं आतमध्ये खेचणारे फोर्स आहे, अर्थकडे मूनला खेचणारं फोर्स आहे. ते म्हणजे कोणतं असतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि तेच फोर्स काय म्हणून ॲक्ट होतं, सेंट्रिपिटल फोर्स म्हणून ॲक्ट होतं. बरोबर. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे अर्थमध्ये आणि मूनमध्ये, ते म्हणजेच सेंट्रिपिटल फोर्स असतं. बरोबर. म्हणजे इलेक्ट्रॉन्स जे असतात ते न्यूक्लियस भोवती काय होतात, रिव्हॉल्व होतात. कशामुळे रिव्हॉल्व होतात, तर न्यूक्लियसमध्ये आणि पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्समध्ये काय असतं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. त्यामुळं इलेक्ट्रॉन्स काय होतात, आणि ते म्हणजेच कुठलं फोर्स असतं, सेंट्रिपिटल फोर्स असतं. म्हणजे सेंटरकडे खेचणारं जे फोर्स आहे ते म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. त्यामुळंच ती सर्क्युलर मोशन काय होते, परफॉर्म होते. सेंट्रिपिटल फोर्स नसतं तर सर्क्युलर मोशन परफॉर्म झाली नसते. म्हणजे इथं आणि तुम्ही लास्टला एक पॉईंट वाढवू शकता, 4th नंबर. तर इट इज अ कॉज ऑफ सर्क्युलर मोशन ह्या फोर्समुळे होते. आणि इकडं काय म्हणू शकता तुम्ही, इट इज अन इफेक्ट ऑफ सर्क्युलर मोशन. राईट. हे डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स महत्त्वाचं आहे, तर लक्षात ठेवा. ओके. थँक्यू.